रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज संत तुकोबारायाचा एक अभंग आपल्याला पाहायचा आहे. पाहूया अभंग. तरुवर बीजा पोटी बीज तरुवरा शेवटी, तसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. उदका वरील तरंग तरंग उदकाचे अंग, तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया. असा हा तुकोबारायाचा अभंग आहे. महाराज काय म्हणतात त्या अभंगामध्ये पाहूया. महाराज म्हणतात, तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवटी. तरु म्हणजे झाड हे बीजाच्या पोटी असते. बी पेरलं किंवा जमिनीवर पडलं, त्याला योग्य वातावरण मिळालं, त्यापासून तरु म्हणजे झाड तयार होते. आणि या बियापासून तयार होणाऱ्याच झाडाला शेवटी काय येतात? फळं येतात. फळामध्ये बिया असतात. म्हणजे तरुवर बीजापोटी, बीजामध्येच तरु आहे. आणि या तरुच्या शेवटी सुद्धा आपल्याला काय मिळते? बिया मिळतात. हे झाडच बिया आपल्याला देत असते. आपला नेहमीचा अनुभव आहे हा. तोच महाराजांनी सांगितलेला आहे. आणि अतिशय सुंदर शब्दामध्ये महाराज आपल्याला हे सांगतात. का बरं सांगतात हे? तर पुढच्या चरणामध्ये पाहूया. तसे तुम्हा आंबा झाले एकी एक सामावले. महाराज म्हणतात, जसं बियापासून झाड तयार होते आणि झाडापासूनच बी मिळते, तसंच तुम्ही म्हणजे प्रभू, ईश्वर, विठ्ठल, विधाता तुमच्या आणि माझ्या बाबतीत झालेला, असं संत तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराला एकामध्येच एक सामावलेला आहे. याचा अर्थ तुम्ही आणि मी काही भिन्न नाही, असं महाराज म्हणतात. एकामध्ये एक सामावलेला आहे. ईश्वरा पांडुरंगा, तुझ्यापासूनच मी झालेलो आहे. तुझ्यापासूनच मी झालेलो आहे आणि माझ्यामध्ये तू सामावलेला आहे. तुझा अंश माझ्यामध्ये आहे आणि तुझ्यामध्ये माझा अंश आहे. एकामध्ये एक आपण सामावलेलो आहोत, असं संत तुकोबाराय म्हणतात. पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगाशी बोलतात महाराज या अभंगामधून. उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग. तुम्ही पाहिलं, पाण्यावर लाटा येतात. समुद्रकिनारी जर गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त अनुभव येईल. खूप मोठमोठ्या लाटा पाण्यावर येतात. परंतु ह्या पाण्याच्या लाटा आणि पाणी वेगळं करता येते का? नाही करता येत. कारण या पाण्याच्या लाटा तरंग हे कशाचं अंग आहे? पाण्याचंच अंग आहे. ते भिन्न नाही आहे, ते एकच एक आहे. म्हणजे पाण्यावर तरंग येतात, परंतु तरंग आणि पाणी हे वेगळे नाही. तरंग हे पाण्याचंच अंग आहे, असं संत तुकोबाराय म्हणतात. अगदी लहानसं जरी पाणी असेल एखाद्या भांड्यामध्ये वगैरे, त्यामध्ये सुद्धा तरंग येतात. ते तरंग सुद्धा आपण वेगळे करू शकत नाही. तरंग हे पाण्याचं अंग असल्यामुळे, ते एकाधिक सामावलेले असल्यामुळे. पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया. जसं आपली सावली, बिंबाची सावली, छाया, बिंब गेलं सावली जाते आणि ही जी सावली आहे ती शेवटी कशामध्ये सामावते? बिंबामध्ये सामावते. आरशाचं उदाहरण अतिशय चांगल्या प्रकारे महाराज या ठिकाणी देतात. आरशासमोर तुम्ही उभे राहिले तर त्यामध्ये आपलं प्रतिबिंब मिळते, बिंब मिळते. आरसा बाजूला करताच हे बिंब आणि प्रतिबिंब हे एक होऊन जाते. बिंब आणि प्रतिबिंब वेगळं राहत नाही, त्याचं अस्तित्व नसते. बिंब आणि छाया ह्या वेगळ्या नसतात. त्या छाया जी आहे ती बिंबामध्ये मिळते, त्याप्रमाणे हे जे प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब सुद्धा बिंबामध्ये मिळते, मूळमध्ये येऊन जाते. तेव्हा असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा आरशासमोर उभं राहिल्यावर किंवा कोणती वस्तू पकडल्यावर आपल्याला बिंब दिसते आणि आरसा बाजूला केला, हे बिंब जे आहे ते मूळ वस्तूमध्ये मिळून जाते. बिंब प्रतिबिंब
हे एकात एक मिसळून जातात. त्याचप्रमाणे महाराज म्हणतात, जीव आणि शिव याची गाठ पडली, जीवाशिवाची जर गाठ पडली तर शिल्लक राहते ते फक्त ब्रह्मतत्व, शिल्लक राहते ते सर्व ब्रह्मतत्व, काही वेगळं राहत नाही, सर्व एकच एक आहे याची जाणीव होते. अर्थात हा साधनेचा भाग आहे. संत तुकाराम महाराजांना ते साध्य झालं होतं तेव्हा त्यासाठी त्यांनी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अगदी सुखदुःखाच्या पलीकडे महाराज गेले होते आणि पूर्णपणे संत चरणी, विठोबाच्या चरणी लीन झाले होते. आपलं सर्वस्व त्यांनी भगवंताच्या चरणावर अर्पण केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं मन हे एकाग्र झालेलं होतं तुकाराम महाराजांचं. आणि म्हणूनच तुकाराम महाराज अधिकारवाणीनं आपल्याला सांगू शकतात किंवा सांगतात की हे ईश्वरा पांडुरंगा, तू आणि मी एकच आहे. तू बिंब आहेस तर मी प्रतिबिंब आहे. तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. तू उदक असशील तर मी तरंग आहे आणि तरंगाला उदकापासून, पाण्यापासून वेगळं करता येत नाही. तसंच मला सुद्धा तुझ्यापासून वेगळं करता येणार नाही, तुला माझ्यापासून वेगळं होता येणार नाही. हा तो अधिकार होता तुकाराम महाराजांचा. अधिकारवाणीनं हे बोलतात, अनुभवातून तुकाराम महाराज बोलतात. तेव्हा त्यासाठी काय पाहिजे तर त्यासाठी अंतःकरण शुद्ध पाहिजे, भगवंताच्या चरणी पूर्णपणे लीन झालं पाहिजे. संत सहवासामध्ये जर राहिलं, अर्थात खऱ्या संतांच्या सहवासामध्ये, संत तुकाराम महाराजांच्या सारखे जे संत आहेत किंवा जे खरोखर निस्वार्थ बुद्धीने, दयाबुद्धीने म्हणजे आपलं कर्तव्य बजावतात, आपलं कार्य करतात, ते संत, अशाच्या चरणी जर लीन झालं तर निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनामध्ये राहून आपल्याला सुद्धा म्हणजे तुकाराम महाराजांसारखं काहीच करता येणार नाही, परंतु मन शुद्ध करून घेता येईल, अनुभूती काही प्रमाणामध्ये नक्कीच मिळवता येईल, असं या अभंगामध्ये महाराज आपल्याला म्हणतात. कारण सर्वाभूती परमेश्वर हे सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, सर्व संतांनी सांगितलेलं आहे. सर्वाभूती परमेश्वर, मग तो परमेश्वर सर्वाभूती आहे, आपल्यामध्ये आहे, परंतु तो आपल्याला दिसण्यासाठी आपल्याला काही करावं लागेल की नाही? तसा दिसेल का? तसा दिसणार नाही. आपलं मन एकाग्र झालं, मन विठ्ठलचरणी, प्रभूचरणी लीन झालं तर आपल्याला ती अनुभूती मिळेल. ईश्वराला पाहता येत नाही, त्याची अनुभूती घेता येते. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तो लटिक्या माझी भला जो म्हणे देव मी पाहिला. जो म्हणत असेल मी देवाला पाहिलो तो कसा खोटारडा आहे. कारण ईश्वर ही अनुभवाची गोष्ट आहे, पाहण्याची नाही, असं संत तुकाराम महाराज त्या अभंगामधून आपल्याला सांगतात आणि इथे सुद्धा तेच सांगतात. तेव्हा असा अतिशय सुंदर अभंग आहे माऊली. काही चुकलं असेल सांगत असताना तर मला माफ करावं ही नम्र विनंती. परत एकदा अभंग पाहूया. तरुवर बीजा पोटी बीज तरुवरा शेवटी, तसे तुम्हा आंबा झाले एकी एक सामावले. उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग, तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया. तेव्हा तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया, जेथल्या तेथे. तेव्हा असा हा तुकोबारायांचा सुंदर असा अभंग आपण पाहला. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण.